देवघरात आपण टाक ठेवतो ते अगदी हुबेहूब देवी देवतांचे फेस असलेले असे आपण टाक बघणार आहोत. तर दादांकडूनच जाऊन घेऊया. नमस्कार दादा, आपलं नाव? माझं नाव अभिजित उदावंत. अच्छा. आणि जसं की आपण सांगितलं मागच्या व्हिडिओमध्ये, माझं टेमी नाक्याच्या पुढं जैन मंदिर रोडला माझं शॉप आहे, महालक्ष्मी फ्रेम्स अँड ज्वेल्स. मी देवाचे प्रतिमा वगैरे साकारण्याचा प्रयत्न करतो आणि देवाचे टाक बनवायचा हा आमचा पिढीजात व्यवसाय आहे. ओके दादा, आपण आता डिटेलिंग मध्ये व्हिडिओ मला सुरू करूया की आपल्याला काय काय इथे बघायला मिळणार. चला. तर मी तुम्हाला सांगू इच्छितो की टाक हे जे आपले कुलदेवी देवतांचे टाक वगैरे असतात, हे शास्त्राप्रमाणे आपण प्युअर चांदीमध्ये तयार करतो. प्युअर चांदीमध्ये याच्यामुळं कारण की चांदी या धातूला पवित्र मानले गेलेलं आहे. त्यामुळं काय आहे, आपल्या घरात शिवता शिवत आटाळ विटाळ वगैरे जे काय असेल त्या गोष्टींचा प्रभाव ह्या गोष्टींवर पडू नये, त्यामुळं चांदीमध्ये ह्या गोष्टी बनवल्या जातात. तर टाकामध्ये नाही का सहसा 2 प्रकार असतात. एक तर डाय प्रेसवाले टाक, म्हणजे हे असे जे की अशा डायमध्ये बनतात. या डायवर पत्रा वगैरे ठेवून छापून घेतो आम्ही. नंतर त्याच्यामध्ये लाख वगैरे लावून पाट लावतो त्याला अशी. आणि दुसरे जे असतात ते हँडमेड टाक. ह्या टाकाला असं इथं स्केच वगैरे काढून पूर्ण हाताने एम्बोस केलं जातं अलग अलग टूल्सनी व हातोड्यांनी. म्हणजे 3D मध्ये लुक दिलं. 3D टाक, नकाश टाक, एम्बोस टाक जे म्हणतात ते हे. आणि हे डायवाले टाक. अच्छा, म्हणजे ह्याच्यामध्ये त्यांचं जास्त डिटेलिंग किंवा जास्त फेसचं कटिंग वगैरे दिसून येतं. बिलकुल, एक्सप्रेशन वगैरे जे आहेत ते हँडमेड टाक मध्ये अति सुंदर प्रकारे दाखवता येतं आपल्याला. ओके. आणि आपल्याकडे कोणत्या कोणत्या देवांचे टाक आहेत? साधारण महाराष्ट्रामध्ये जे काही आपले कुलदैवत कुलदेवी वगैरे आहेत त्यांचे सर्व टाक आम्ही उपलब्ध आहेत आमच्याकडं. आणि त्याच्या व्यतिरिक्त आणखीन आता जे जे आम्हाला नवीन काही उपजात होत आहे, जे काही नवीन आम्हाला उपजात होत आहे ते आम्ही तसे डाईज वगैरे आणखीन बनवणं चालू आहे. जसं की तुम्ही बघू शकतात इथं हे माझं डाईज आहे. एक साधारण मी तुम्हाला ज्या रुटीन मध्ये चालतायत त्या डाय दाखवतोय. म्हणजे तुळजाभवानी, अंबाबाई, रेणुका, सप्तशृंगी हे 3.5 शक्तिपीठ झाले. हे मुंजा, भैरी भवानी, भैरवनाथ, खंडोबा, यल्लम्मा, हे आपले पित्र जे असतात पूर्वज वगैरे त्यांचे टाक, ही 7 आसरा, हे जास्त करून आपल्याला लागतातच टाक हे. याच्या व्यतिरिक्त जे काही डायज असतात, आता सध्या माझ्याकडं 200च्या वरती डायसचं कलेक्शन आहे. आणखीन बनवणं चालूच आहे माझं. जसं नवनवीन आम्हाला आणखीन माहिती होती की एवढे आता आपल्या मराठी माणसांचे जे कुलदैवत, कुलदेवता, ग्रामदेवता, गावदेवी वगैरे त्या हिशोबाने आता डायस बनवणं पण चालू आहे. ओके. तर आपल्याला प्रत्येक टाकाच्या बाबतीत डिटेलिंग मध्ये थोडीफार इन्फॉर्मेशन देशील? हा, आता हे बघा, हा 5x7चा सरस्वतीचा टाक आहे. अच्छा. हा एक सेटच आहे पूर्ण, लक्ष्मी गणपती सरस्वतीचा. अच्छा. आता जे आपल्या दिवाळीमध्ये लक्ष्मी पूजनाला वगैरे यूज होणार. ओके. असं की हे बघू शकता तुम्ही, हा 9 इंचामध्ये आहे. अच्छा. आणि याचं वजन साधारण 400 ग्राम आहे. अच्छा. आणि हे प्रॉपर पूर्ण चांदी आहे? पूर्ण चांदी. अच्छा. 999 गव्हर्नमेंट सर्टिफाईड चांदी आहे ही. अच्छा. आता हा शिवपार्वती दरबार, ज्याच्यामध्ये तुम्ही छोट्यात छोट्या डिटेलिंग बघू शकतात. शंकर भगवान, त्यांच्या हातातलं त्रिशूल, डमरू, नाग, गंगा वाहतीये, कार्तिकेय, श्री गणेश, पार्वती माता, समोर नंदी दाखवायचा प्रयत्न केलाय आपण. ही एवढी डिटेलिंग तुम्हाला हँडमेड टाक मध्येच भेटू शकते. याच्यामध्ये आपण विशेष लक्ष ठेवतो की जे देवी देवतांचे एक्सप्रेशन आहे ते अगदी हुबेहूब घ्यायचा प्रयत्न करतो. खूप सुंदर. आणि हे आता माझी एक साऊथ साईडची कस्टमर आहे, त्यांची ऑर्डर आहे दोन्ही हे टाक. हे त्यांचे तिकडचे मुर्गन म्हणून पुजतात या देवाला. तर त्यांनी मला फोटो दिला होता, त्या हिशोबाने मी त्यांना हा मुर्गन आणि हे शिव पार्वती दरबार बनवून दिलेला आहे. तुळजाभवानी, खंडोबा, भैरी भवानी, सप्तशृंगी, अंबाबाई कोल्हापूरची. आता नकाश टाकामध्ये काय होतं, हा मिनिमम 5 इंचामध्ये तयार होत होता. जसं की बघतो तुम्ही, ही बाजूला 4 इंच आणि उभा 5 इंच, ही मिनिमम साईजमध्ये तयार होत होता आतापर्यंत. बट आम्ही एक नवीन करायचं बघितलंय की आम्ही हा 4 इंचामध्ये पण टाक तयार केला. तो पण सप्तशृंगी 18 भुजा ह्या क्लिअर कट दिसत आहेत बघा तुम्हाला.
हा 3x4 मध्ये आम्ही एक टाक तयार करायचा प्रयत्न केला आहे आणि त्यात यश आलंय आम्हाला. ही आपली कमळातली महालक्ष्मी. अशामध्ये पण येतात ना. हा, आता डायच्या टाकमध्ये बघितलं तर डायच्या टाकमध्ये पण 2-3 प्रकार आहेत. ज्याच्यात एक समोर पत्रा असतो, त्याच्या आतमध्ये लाख भरलेली असती व तांब्याचा पत्रा आपण असं लावतो त्याला. अच्छा. त्याच्यामध्ये दुसरा येतो की पूर्ण टाक चांदीचा असतो आणि आतमध्ये लाख भरलेली असते. अच्छा. आणि याच्यामध्ये तिसरा एक पॅटर्न आहे की हा याच्यामध्ये लाख नसते, ही पूर्ण चांदीचा टाक असतो. हा भरीव टाक म्हणून संबोधला जातो. ओके. आणि हा तुम्ही स्टँड दिलाय का? हा, कोणाचं आता टेकवायची जागा असेल तर स्टँड घेत नाही किंवा उभा करायचा असेल तर मग स्टँड घेतात ते. कस्टमर रिक्वायरमेंट प्रमाणे आम्ही तसं त्यांना बनवून देतो. असा वेगळा पण येतो का? स्टँड असे पण घेऊ शकता तुम्ही. वेगळे. ओके. याच्यामध्ये अशा प्रकारे स्टँड लावता येतो. अच्छा. दादा, मला ह्या पद्धतीचं जे टाक आहे ना ते आपण बनवून दाखवू शकता का? चालेल ना, मी तुम्हाला बनवून दाखवतोय. तर मी तुम्हाला दाखवतो एक टाक कसा बनवला जातो. डाय प्रेसचे जे टाक आपण म्हणलो याची मी तुम्हाला प्रोसिजर दाखवतो की हा पत्रा आहे चांदीचा आणि ही डाय असते. अच्छा. ही डाय पहिले याच्यामध्ये जाते. जसं मी तुम्हाला सांगितलं की हायड्रोलिक मशीन आहे माझी, ती 50 टन प्रेशर जनरेट करते. साधारण एक टाक उमटवायला मला 5 टन प्रेशरवर तयार होतो तो. अच्छा. तर हे याच्यामध्ये टाकावं लागतं. असा आपला टाक छापून रेडी झालेला आहे. मस्त. दादा, आता काय बघायला मिळणार आहे आपल्याला? तर जसं की आपला टाक छापून झालेला आहे चांदीच्या पत्र्यावर. आता आपण याच्यामध्ये जे लाख भरायचे म्हणतात, तुम्हाला लाख भरणं काय असतं ते दाखवतो मी याच्यामध्ये. तर ही लाख आहे, आपण एकदम उत्तम प्रकारची, तुम्ही बघितलं असेल लाख पूर्वीच्या जन्मात त्यात राळ वगैरे टाकून ही लाख असते का? ही लाख आहे. ही वितळवायची. हो, ही वितळायची याच्यावर. पूर्ण मेल्ट करून घ्यायची का? पूर्ण बघा, त्याच्यावर पूर्ण पसरून घ्यावं लागते. काय चांदीचा पत्रा पातळ असतो ना, त्याच्यामुळे तिला सॉलिड ठेवण्यासाठी मागं लाख वापरतात. अच्छा. सोन्याच्या बांगड्यांमध्ये वगैरे वापरतात तर अशा पद्धतीनेच होत असेल ना? लाख वापरून करतात ना? ती लाख अलग, ती मी तुम्हाला तेच सांगतो, ती हलक्या प्रतीची लाख असती. अच्छा. आता मी जेव्हा ही लाख पूर्ण भरून होईल तेव्हा मी तुम्हाला दाखवतो. एकदा वितळली नाही पूर्ण, नंतर ती सॉलिड झाल्यावर तुम्हाला मी सांगतो की लाखीमध्ये प्रकार कसे असतात. आता काय बघणार आहोत दादा? हा, तुम्ही बघता आपण जी लाख भरली ना, ती लाख सुकली आता. अच्छा. आणि ही आपल्या लाखची क्वालिटी पूर्ण ट्रान्सपरंट, म्हणजे क्रिस्टल क्लिअर लाख आपण वापरतो. तुम्ही बघताय जे आपण देव छापलाय हा, तो बॅक साईडनं पण दिसतोय. थोडासा पण काही कचरा नाही वगैरे, पूर्ण क्रिस्टल क्लिअर लाख भरलेली आहे आपण याच्यामध्ये. आता आपण याला तांब्याचा पत्रा लावायला घेऊ. अच्छा. मी जवळपास 22 गेजचा घेतलेला आहे. हा, तांब्याचा पत्रा. हो, तो हे प्युअर तांबा आहे ना? प्युअर तांबा आहे पूर्ण.
पहिले याचं असं माप आखून घ्यावं लागतं. तर याची कटिंग करून घेऊ. ओके. म्हणजे हे सगळं प्रॉपर तुम्हीच बनवता? हो. मला असं वाटलं ऍक्च्युली की हे सगळं जाऊन ते कारखान्यात बनलं जातं, कारखाना वगैरे, पण त्याच्या मशिनरी वगैरे असतील असं मला वाटलेलं ह्या सगळ्या गोष्टी करायच्या. पण हे अगदीच दादा हाताने करतायत. तुमची किती सेवा होत असेल हो देवांची ना. आमचं भाग्य तेच आहे की आमच्या हाताने बनलेली वस्तू 3 पिढ्या पुजतात. हो ना, खरंच. हे प्रॉपर स्ट्रेट करून घेतलंय का तुम्ही? ओके. पहिले टाकाचं जे आपण पार्ट लावतो त्याचं घर तयार करून घ्यावं लागतं असं. अच्छा. तर हे घर तयार झालं. आपला हा टाक ओके गेला याच्यात. आता याला काठ दाबून घ्यायची अशी. आता हे आमचं मेन अस्त्र, हातोडा सोनारांचं. आता काय करायचंय? आता हे जे बाजूला एक्सेस काठ निघालेले असतात अच्छा, ते हे कट कट करून ओके. याचे तोंड बाहेर येतात बघा. तुम्हाला दाखवतो मी. ओके. याचे हे असे तोंड बाहेर आलेले असतात बघा. हे हाताला लागू नये हां. म्हणून आपण याला फायलिंग करून घेणार. ओके. किती कोरीव काम आहे आणि किती मेहनत आहे प्रत्येक गोष्टीला. हे बघा दबला काठ. दिसून पण येत नाहीये तिथे जॉईंट आहे ते ना. हे बघा खूप सुंदर. असे 5 कोणे आपण दाबून घेऊ आता त्याचे. ओके. झालं फायनल दादा? हा, आता आपला हा टाक रेडी झालाय. ओके. अच्छा. आता याला फायनल पॉलिशिंग करायला जाईल हा. ओके. आणि किती वेळ दिवस लागतील? किती म्हणजे असं काय? साधारण आता ऑर्डर्स वर आहेत. जर का समजा अर्जंट एक 4-5 दिवसात रेडी होता. ओके. आणि सीझन मध्ये कसं आता ऑर्डर वगैरे असल्यात तर एक 8 ते 10 दिवसामध्ये तुम्हाला डाय प्रेसचे टाक बनवून भेटेल. ओके. आणि आता हे पॉलिशला किती दिवस लागतील किंवा किती वेळ लागेल? पॉलिशला जास्त नाही, 10-15 मिनिटात पॉलिश होऊन जाते याची. ओके. सो आपल्याला फायनल लुक मिळालेला आहे. ओके. वेगळी चमक आली ना त्याच्यावर. हो. खूप सुंदर. आणि दादा मी काय म्हणत होती, ह्याच्यावर जर आपण जेव्हा पूजा करतो तर अष्टगंध वगैरे असं काही लावलं तर काही फरक पडत काही हरकत तिथली नाही. चांदी वगैरे असं काही काही फरक काही पडत होणार नाही ना. हो. म्हणजे आपण त्याच्यावर अष्टगंध वगैरे हळदी कुंकू काही असेल ते वाहू शकतो. बिलकुल बिलकुल बिलकुल. आणि आता तर बऱ्यापैकी कुंकुवाचं आपलं हळदीचं कुंकू वगैरे सगळं भेटतं. त्यामुळं चांदीला काही विशेष फरक पडत नाही त्याने. ओके. जसं की तुम्ही बघू शकता आता आपण बनवलेला टाक धनुष्य बाणासोबत रक्षक आहे. हा देवांसोबत जो रक्षक असतात ते आपण बनवला आहे. अच्छा. ओके. याला आपण यांच्या जागेवर ठेवून देऊ. सो अशा पद्धतीनेच दादाने छान छान टाक बनवून ठेवलेले आहे. तुम्ही नक्की विजिट करा. तुमच्या देवघरात जर तुम्हाला टाक पाहिजे असेल तर दादांशी कॉन्टॅक्ट करा. दादा तुमचा कॉन्टॅक्ट नंबर मला एकदा कळेल का? माझा कॉन्टॅक्ट नंबर आहे 9371111108. ओके. सो ह्या नंबरवर नक्की संपर्क साधा आणि टाकची ऑर्डर द्या. इवन तुम्ही बॅक साईडला जे फ्रेम्स बघतायत
त्या फ्रेमही तुम्ही ऑर्डर करू शकता. तुमच्या कुलदेवताचं फोटो किंवा मूर्ती वगैरे जरी तुम्ही आणून दाखवलात तरी दादा सेम हुबेहूब तशी मूर्ती आणि तशी फ्रेम बनवण्याचा प्रयत्न करणार आहेत. तर माझी ही माहिती तुम्हाला आवडली असेल, ही इन्फॉर्मेशन जर तुम्हाला आवडली असेल तर नक्की माझं चॅनल लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि दादांच्या इथे येऊन टाक किंवा फ्रेम्स ह्याची ऑर्डर द्यायलाही विसरू नका. धन्यवाद.